तिथे अनेक गोष्टी मांडला सन्मान्य राजसाहेब ठाकरे येणार आहेत. मी फक्त काही गोष्टींचा अवलंब तुमच्या समोर करणार आहे. बरोबर मी भाजपचा ध्येय नावाचा आणि वाचल्यानंतर मला चक्कर आली. त्यांनी त्याच्यात असं लिहिलंय की आम्ही एअरपोर्ट मारू, म्हणून मेट्रो काढू. म्हटलं चला हेच असं लिहिताय तर मी तुम्हाला सांगतो राजसाहेबांच्या वतीने जर आपली सत्ता आली तर आम्ही तुम्हाला चंद्रावर घेऊन जाऊ. काय चाललं हे कुठल्या प्रकारचे महानगरपालिकेचं इलेक्शन आहे? आपण काय बोलतोय, आपण काय सांगतोय, आपण लोकांशी कशा प्रकारचं खेळतोय, म्हणजे कमाल झाली. त्या नोटबंदीने आज भंडाराचे पैसे बाहेर गेले, शेतकरी आज भाव मिळत नाही, भाव रस्त्यावरती येतोय आणि तरी आम्ही म्हणतो अच्छे दिन आएंगे, अरे कभी आएंगे, आम्ही आता मरायला होता परंतु बोलायचं काय बोललं आणि पुन्हा आम्हाला प्रश्न विचारायला पुढे आम्हाला विचारतात की राजसाहेबांनी 5 वर्षात काय केलं. माझा पहिला प्रश्न या विरोधकांनी मुंबईच्या, ठाण्याच्या, पुण्याच्या, औरंगाबादच्या 25-25 वर्ष सत्ता तुमच्याकडे आम्हाला विचारली. तुम्ही आम्हाला उत्तर द्या की तुम्ही या 4 वर्षात काय केलं आणि आम्ही सांगतो आम्ही काय केले. मुंबईचं बजेट 35,000 कोटी, 25 वर्ष सत्ता हे त्यांच्या मांडीवर बसले आणि आता म्हणतात की हे पैसे खातात. अरे हे शिक्षण नाही तर तुम्ही पुरी लक्षात ठेवा, तुम्ही एवढे पापी आहात याचा तुम्हाला प्रायश्चित मिळणार म्हणजे मिळणारच. तुम्हाला क्लीन देणं लक्षात ठेवा, तुम्हाला खायला देणं आपण पुढे निवडणूक आल्या ती बंद भेटायची, अजून काही गोष्टी द्यायच्या आणि पुन्हा 5 वर्ष तुमच्या समोर यायचं. पुन्हा काही वाटत नाही. म्हणजे राजसाहेबांनी काय केलेलं शिकवले 192 कोटीचे रस्ते बांधलेले आहे, 450 कोटीचे रिंग रोड आहे, हा मुक्त असा मुंबई थेट पाईप योजना ही 266 कोटीची आहे. कचरा मुक्त नाशिक या दिवशी आज फक्त असं पाऊल पडतंय. आज आपल्या जीपीएसच्या घंटागाडी येत आहेत. हे केल्यानंतर म्हणतात हे तर कमी केले. मग माझा साधा प्रश्न आहे, नाशिकचं सोडून द्या. पहिल्यांदा माझा सन्माननीय मुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे, जे राज्याचे पालक आहेत, जे माझे तुमचे पालक आहेत, त्यांनी जे 6,500 कोटी कल्याण नोकरीला सांगितले होते त्याचे आजपर्यंत 65 पैसे पडलेले नाहीये. ते त्यांनी आम्हाला मिळणार आहेत. ही कुठली प्रकारची वजन आहे? आज त्यांचे देशाचे नेते म्हणतात की प्रत्येकाच्या हातात 15 लाख रुपये देईल. 15 लाख सोडा, 15 पैसे आले नाही आणि याच्यानंतर ते नेते जबाबदार नेते असं म्हणतात की ये तो चुनावी जुमला था. अरे वा, चुनावी जुमला था. इतके माझे या देशाचे, या शहराचे, राज्याचे नागरिक हे एवढे स्वस्त झालं कारण तुम्हाला त्यांना वाटते की आपण जे बोलू, आपण जे सांगू ते भावना नागरिक, ही भावनी जनता ही आपल्याला ऐकते. पण माझी तुम्हाला विनंती आहे, मी तुम्हाला तुमच्या वतीने सांगतो की नुसतं राजसाहेब ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है यांनी काही होत नाही, यांनी काही होत नाही. तुम्ही आपल्याला विचारलं पाहिजे. आणि मी ह्या व्यासपीठावरून या सर्व विरोधकांना आवडतो राजसाहेबांच्या नंतर की मी त्यांच्या व्यासपीठावर तयार आहे. आम्ही सांगतो आम्ही नाशिकचा विकास काय केला, तुम्ही सांगा तुम्ही महाराष्ट्राचा विकास काय केला. आणि जो जिंकेल तो कशाला थांबे. आणि मला माहिती आहे, मला खात्री आहे की माझ्या राजसाहेबांनी नाशिकला गेलेलं आहे त्या विरोधकांनी काय केलेलं नाही. नुसती खड्ड्यांची बजेट मुंबईचं नुसत्या फक्त घोषणा, प्रत्येक वर्षी फक्त घोषणा. 35,000 कोटी कसं म्हणतात, 20 वर्षाची सत्ता मागे लागतं आपलं जसं नाशिकमध्ये मुंबईमध्ये रोज 80 लाख लोक मित्रांनो नीट ऐका. हा विषय तुमच्या जवळचा आहे, हे तुमच्या हक्काचं नाशिक आहे, लक्षात ठेवा. अविनाश टोपेकर आज पाहिलं उद्या मुंबईला निघून जाईल, परंतु हा पुढच्या पिढ्यांचा प्रश्न आहे. हा तुमच्या जीवन मिळण्याचा प्रश्न आहे. तुम्ही ठरवायचं आहे खरं करून खोटं करून. आणि मला माहिती आहे की तुम्हाला उत्तर मिळेल की खरं आणि निष्ठावान आणि ज्यांनी महाराष्ट्राला स्वतःला अर्पण केलंय ते म्हणजे सन्माननीय राजसाहेब ठाकरे. दुसरं
आमचा पक्ष आहे. पक्षाचे नेते उत्तर मागितलेले आणि आम्हाला विचारलं जातं की आम्हाला उत्तर द्या. जर तुमच्या हातात जर सत्ता होती तर तुमच्या 28 नगरसेवक सोडून काय गेले? साधं सोपं सरळ उत्तर आहे. जे कृतज्ञ होते, ज्यांना उत्तराची जाण होती ते थांबले आणि जे कृतज्ञ होते, जे नाराज होते, त्यांनी या नाशिकच्या जनतेला आणि हे लक्षात ठेवा. हे जर म्हणाला मला काही मिळालंच नाही, काहीच नाही केलं. 40 लोकांना 65 आणि 70 करून मिळालेले 40 लोकांना काहीच नाही मिळालं. 2 पदं द्यायची नाही. तिकडे मात्र सुटलो. 2 पदं द्यायची नाही महानगरपालिकेची. कारण यांना महापौरपद मिळालं, स्टँडिंग कमिटी मिळाल्या, विविध समित्या मिळाल्या. 2 पदं राहिली. एक म्हणजे पंतप्रधान, दुसरं म्हणजे राष्ट्रपती. 3 काही मिळू शकत नाही. काही बोलायचं, काही सांगायचं आणि मला विरोधाचा प्रश्न आहे. सर मनसेनी कामं नाही केली म्हणजे माझ्या नगरसेवकांनी कामं नाही केली, मग हे काम न करणारे काम चुकर नगरसेवक हे तुम्ही का घेतले याचं नाशिकला उत्तर द्या. वाईट वाटो, माफ करा मला. ठीक आहे, राष्ट्रपती आज हे काय झाले? कुठली गोष्ट आहे हे आपण काय बघतोय? हे रिफॉर्म चालतात आहे, तिसरा मला सांगतो खाली उतरतो दुसऱ्या पक्षात, तळमळाला तिसऱ्या पक्षात, घरी येतो अपक्ष. अरे काय आहे? मला माफ करा मित्रांनो, हे लक्षात ठेवा. ही माणसं तुमच्याकडे मतदान मागायला येतील. खूप कचाकच भरले. मला उद्या मला सांगायचं मतदान मागायला येतील तेव्हा त्याला विचारा सकाळ वागलास, तुझ्यावर एवढा विश्वासघात नव्हता, विश्वासघात कोणाचा केलास? ज्या पक्षात होता सत्ता केला असता तो केला असेल तर ठीक आहे सर, हे फक्त भारतीय समजू शकतो. परंतु आम्ही जनतेने तुझ्यावर विश्वास टाकला होता, तुझ्या जनतेच्या पाठीत खंजीर मारले, आम्ही तुझ्या पाठीशी उभं राहणार नाही हे तुम्हाला मला सांगायला पाहिजे. कुणी काही विचारतात, कुणी कसंही समजतात, काही आम्हाला देतात, काही सांगतात. हे लक्षात घ्या, साधं वाक्य आहे. जर विकासाबरोबर सौंदर्याची जोड असेल तर ते शहर असेल, ते राज्य असेल, तो देश असेल, तो उत्तर गीता पुढे जातो, तो उत्तर पश्चिम मागणी करतो. आणि राजसाहेब ठाकरे इकडे थांबलेच नाही तर त्यांनी CSR फंडाच्या माध्यमातून, आता माफ करा मला इकडच्या एका नेत्याने एका डिबेटमध्ये विचारलं होतं CSR फंड म्हणजे काय? म्हणजे या बुद्धीच्या पातळीला मी जाऊ शकत नाही. तुला जर CSR फंड म्हणजे काय हेच माहित नसते तर या नागरिकांचं दुर्दैव आहे की तुला त्यांनी या शहराचा आमदार केलंय. हे दुर्दैव आहे. हे जे मोठे उद्योगपती असतात हे त्यांच्या नफ्यातनं, त्यांच्या प्रॉफिट मधनं ही अनेक अशी शहरं विकसित करत असतात. आणि अभिमान वाटतो की टाटा असेल, रिलायन्स असेल, जिनिक असेल, AMD असेल, BCCL असतील, महिंद्रा असतील, या सर्वांना फक्त या महाराष्ट्रामध्ये असं वाटलं की राजसाहेबांच्या नाशिक मध्येच पैसे गुंतवले, इतर कुठेही नाही. याला म्हणतात पारदर्शकता. आणि हे सगळं कसं झालं तर तुमच्यावर कराचा कुठलाही बोजा न लावता. आणि यांच्या वजनानं काय आम्ही स्मार्ट सिटी करू. स्मार्ट सिटीचा अर्थ काय? व्हॉट डू मीन बाय स्मार्ट सिटी? आधी त्याचं काय तुम्ही शिकलं पाहिजे. लक्षात ठेवा, हे भाषण मित्र आमच्याशी गप्पा मारतोय, हा आमचा संताप आहे. जर मला वाटतं मी मुंबईमध्ये येऊन या नाशिकच्या पिढ्यासाठी आला, समज राजसाहेबांना वाटतं की मला नाशिकचं निर्माण करायचंय तर इकडच्या स्थानिक नेत्याला का नाही वाटत? जे 15 वर्ष आमच्या आधी सत्तेत होते, 2012च्या आधीचं नाशिक, 2012च्या आधीचं नाशिक आणि 2012च्या नंतरचं नाशिक, हे 10 पावलं पुढे गेले का 10 पावलं मागे गेले हे तुम्ही विचार करा. मी तुम्हाला एवढंच सांगितलं, आता छोटीशी गोष्ट सांगतो. मध्ये एका चॅनलला गेलो होतो तेव्हा नाशिकमध्ये थंडीचे दिवस सुरू झाले होते आणि तेव्हा एकाने विचारलं राजकीय भूमी काहीतरी शब्द विचारला. आम्ही होतो, आले होते आणि काही असं विचारलं की मनसेचे बरेच नगरसेवक गेले, नाशिकात तर थंडी पडलेलीच आहे पण ही सुद्धा भूमी तुम्हाला भरली असेल. म्हटलं याचं उत्तर देऊ का? सरळ स्पष्ट. त्यांनी असं सांगितलं, यासाठी साधं सोपं सरळ उत्तर दिलं मित्रांनो की आम्हाला थंडी वाजत नव्हती,
हे समोरचे उघडे होते म्हणून आमच्याकडनं आमचे स्वेटर नेले. ही भूल माझ्या समोर प्रचंड बसली आहे. ज्याचे लाखो आणि हजारो स्वेटर बाळासाहेब ठाकरे आंदोलनाला समोर करू शकतात. मी तुम्हाला एवढा सांगेन मित्रांनो, कुठल्याही फालतू भूल चोरांना बळी पडू नका. आपली निशाणी रेल्वे इंजिन, त्याच्या मागे तुम्हाला ताकदीने उभारायचं लक्षात ठेवा. आणि एकच विनंती करेन की आपल्या राजसाहेबांच्या मागे पुढे ताकदीने उभारायचं आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत तुम्हा सर्वांना घराघरापर्यंत जाऊन पक्षाचा लोकशाही प्रचार करायचा आहे, हे महत्वाचं आहे. पण आपण लोकशाही मानणारे आहोत म्हणून येत्या 21 तारखेला प्रचंड अशा संख्येने इंजिन हे बटन दाबून पूर्ण सत्ता राजसाहेबांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातात घ्या, एवढीच एक आपणास विनंती करतो आणि तुमचा सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर नाशिकचे महापौर, नाशिकचा गौरव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्री अशोकराव मुदगल यांना मी विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना संबोधित करावं. छत्रपती शिवप्रभूंना वंदन करून भारतीय घटनेचे शिल्पकार वंदनीय बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करतो. वंदनीय प्रबोधनकार ठाकरे यांना वंदन करतो. महिलांना शिक्षणाचा माळा शिकवल्या त्या वंदनीय सावित्रीबाई फुलेंना वंदन करतो. जिजाऊ रमाई माता या देशाला त्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या क्रांतीवीरांना सुद्धा वंदन करतो. आपल्या देशासाठी सैनिक सीमेवर शहीद होतात त्यांना सुद्धा अभिवादन करतो. आजच्या या नाशिक महानगरपालिका 2017च्या सार्वत्रिक निवडणुकीत लागलेल्या असताना सर्व आमच्या महिला भगिनी बांधवांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सप्रेम नमस्कार करतो. महानगरपालिकेची सत्ता वंदनीय राजसाहेबांनी हातात घेतली तेव्हाचं नाशिक आणि 2012 ते 2017चं नाशिक हे वैभवशाली नाशिक झालं. ते वंदनीय राजसाहेबांच्या संकल्पनेमध्ये नाशिक हे अत्यंत सुंदर, अत्यंत चांगलं झालं. याचं सर्व श्रेय राजसाहेबांना जातं याकरता का तुम्ही सर्व जनतेने, नाशिकच्या नागरिकांनी, बंधू भगिनी मातांनी 2012ला सर्वात जास्त नगरसेवक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निवडून दिले होते. आणि नगरसेवक निवडून आल्यानंतर राजसाहेबांनी सातत्याने नाशिकवर लक्ष ठेवलं. आताच राजसाहेबांचं आगमन होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राजसाहेब आगमन.
वतीने सामान्य स्वागत करावं जमलेल्या माझ्या सर्व मराठी बांधवांनो, आपल्याला कल्पना असेल मी गेल्या 2-3 दिवस जे प्रचार सभा घेतोय आणि त्या प्रचार सभांमधनं भाषण करताना मी काही गोष्टी सांगितल्या. खरं तर मला नाशिकमध्ये 4 ते 5 सभा घ्यायच्या होत्या, परंतु त्या काही वैयक्तिक कारणांमुळे पुढे मला घेता नाही आल्या. ते काय कारण होतं हे मी तुम्हाला माझ्या भाषणांमधून सांगितलं आहे. मी परत आता ते काही कारण सांगत नाही. पण ही आजची सभा इतकी प्रचंड सभा, वॉल्यूम चेक करा ना फक्त. ही सभा आपला विजय निश्चित करतोय. जे गेले ते एकटे गेले. भाजपने पैशाच्या गोळी मोडल्या, ते वाचवण्यात गेले. ते गेले ते आपल्यासाठी गेले. बाईक का? हां येतो. तर इथे शिवसेनेची सभा झाली. नाही नाही डिसेबल आहे. आज आपली सभा होते. ते ऐकतो नाही. उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भाजप कुमार थापडे यांची उद्या सभा आहे. काय पण खोटं रेटून बोलतात. थापा कशा माराव्यात हे भाजप पालनकडनं शिकावं. म्हणून मी एकदा म्हटलं होतं ना की थापा या शब्दाला पर्यायी शब्द महाराष्ट्रात आलाय भाजपा. जे येईल तोंडाला येईल ते बोलतात. काय मागचा पुढचा काही विचार करायचा नाही. राज्यातही तेच, केंद्रातही तेच, दोन्ही ठिकाणी तेच आपलं चालू आहे. तुम्हाला आठवतंय 2014च्या निवडणुकीच्या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले होते? आठवतं तुम्हाला? की या देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या बँकेच्या खात्यात मी 15-15 लाख रुपये आणणार आहे. स्विस बँकेमधला काळा पैसा मी परत इथे भारतात आणणार आणि प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15-15 लाख रुपये टाकणार. सगळ्यांनी टाळ्या बडवल्या. मध्यंतरी माझे एक मुंबईमधले एक पत्रकार मित्रांचा मला फोन आला. मला बोलले तुमच्याकडे वेळ आहे का? म्हटलं काय हो, काय कारण होतं? म्हणजे स्विस बँकेमध्ये एका अतिशय मोठ्या पदावरती काम करणारा आपला एक मराठी माणूस आहे. तो मुंबईमध्ये आलाय, त्याला तुम्हाला भेटायचंय. म्हटलं का? माझं तर खातं नाही. म्हटलं नाही म्हणे, त्यांनी तुमच्याबद्दल खूप ऐकलंय, तुमचे युट्यूबवरती भाषणं बिषणं ऐकली आहेत, तर त्याला तुम्हाला येऊन फक्त सदिच्छा भेट आहे. म्हटलं ये उद्या घेऊन ये सकाळी.
दुसऱ्या दिवशी सकाळी ते आले. मग सहज बोलता 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 विषय निघाले. तर म्हटलं काय हो, म्हटलं ते आमच्या पंतप्रधानांनी सांगितलं की ते स्विस बँकेमधनं काळा पैसा इथे आणणार भारतामध्ये आणि प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15-15 लाख रुपये टाकणार. तर तो हसायला लागला. तुला छेव ते बोले इथे आम्ही स्विस बँक वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत आम्ही धंदा करायला बसलोय, नावं द्यायला नाही बसलोय, पैसे परत करायला नाही बसलोय. आणि ते बोले पैसे तर दूरची बात, आम्ही नावं सुद्धा सांगणार नाहीत की कोणाकोणाची खाती आहेत म्हणून. कारण म्हणे आम्ही सांगूच शकत नाही. तो त्या स्विस बँकेचा तो व्यवसाय त्यांचा, ती गोष्ट करूच शकत नाहीत. मला बोले म्हणे अमेरिका सारखा देश म्हणे आमच्या मागे लागतो की ह्यांची नावं सांगा आम्हाला, आम्हाला यांचे किती पैसे सांगा. म्हणे आम्ही अमेरिकेला सांगत नाही, आम्ही भारताला कुठे सांगणार. हे सगळं तुम्हाला सांगण्याचा उद्देश फक्त एवढा आहे, काय काय सांगतात निवडणुकीच्या तोंडावरती ज्याचा मूळ गोष्टींशी काहीही संबंध नसतो. आता उद्या हे भाजप कुमार थापाडे येतील, उद्या तुम्हाला अजून काय काय गोष्टी सांगतील. मी तुम्हाला हे आणून देईन, मी तुम्हाला ते आणून देईन, मी असं करीन, मी तसं करीन. काही होणार नाही. बरं एवढं आणायचं होतं नागपुरात का नाही आणलं. बघा उद्या उद्या एक एक जण कोणी समजा जर जाणारच असतील कोणी सभेला तर पॅड घेऊन जा, काय काय थापा मारतात बघा. इथे काय वाटेल ते सुरू आहे. आम्ही म्हणे मेट्रो आणू, आम्ही हे आणू, विमानतळ आणू. विमानतळ आहे की विमान आणा ना. विमानं नाही उतरत आहेत. कल्याण डोंबिवलीला म्हणे किती 16,500 कोटी का काहीतरी देणार होते. 6,500 कोटी, 16,500 कोटी नाही, 6,500 कोटी. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वेळेला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 6,500 कोटी रुपये मी तुम्हाला देईन. 1 रुपया नाही आला अजूनपर्यंत. नाहीच आहेत पैसे. मुंबईसाठी सांगितलं मी 10,000 कोटी रुपये देईन, नाहीच आहेत पैसे. समुद्रामध्ये शिवछत्रपतींचा पुतळा उभा करणार, कमीत कमी 8 ते 10,000 कोटी रुपये लागतील त्याला. यांच्याकडे मुळात पैसेच नाहीयेत. काँग्रेसने केलेली घोषणा जी त्यांना कधीच करायची नव्हती ती परत भाजपवाल्यांनी उचलली. काहीतरी जलपूजन बिलपूजन काहीतरी करून आले तिकडे. मुळात पहिल्यांदा तुम्ही पुतळे उभेच कशाला करताय. महाराजांचं स्मारक जर बांधायचं असेल, महाराजांची स्मारकं उभी करायची असतील तर महाराजांचे जे गडकिल्ले आहेत ते चांगले करा, जे भावी पिढ्यांना उपयोगी पडतील. ते गडकिल्ले हीच शिवाजी महाराजांची स्मारक आहेत. मनात येणार नाही कारण काम करायला लागेल. हे थापा मारून मोकळे समुद्रात आपल्याला उभं करायचंय की आम्ही पण आपल्या वेळेसारखे जातो. काल मला काही पत्रकारांनी काही गोष्ट सांगितली. एक शहर विकास नियमावली आणतायत म्हणून मी मुद्दाम नाशिककरांच्या समोर मी ही गोष्ट मुद्दामून सांगणार आहे. तयार होते आहे, तयार झालेली आहे पण प्रकाशित झालेली नाही. शहर विकास नियमावली. पत्रकार बांधव कुठे गेले माझे? तिथे आत. अजून प्रकाशित झालेली नाही. त्यातले मी फक्त तुम्हाला 5 गोष्टी फक्त मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. पण जी गोष्ट प्रकाशित झालेली नाही महाराष्ट्र राज्य सरकारकडनं ती बाहेर पडलेली आहे. ही संपूर्ण नियमावली अजून प्रकाशित व्हायची आहे पण बाहेर पडली आहे आणि ती बाहेर पडल्यानंतर व्हायरल झाली आहे. त्यात काय आहे एवढं फक्त मी माझ्या
नाशिकच्या जनतेला फक्त सांगू इच्छितो. व्हायरल झालेली विकास नियमावली असं म्हणते की 9 मीटर खालच्या रस्त्यांलगत असलेल्या घरांना वाढीव बांधकामांसाठी वाढीव टीडीआर मिळणार नाही. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावरती एकत्र कुटुंब आहेत. त्यांना कुटुंब विस्ताराच्या अनुषंगाने भविष्यात जर घर बांधायचे असेल तर त्यांना ती जागा विकावी लागेल किंवा विकासकाकडून पुनर्विकास करून घ्यावा लागेल. पुनर्विकास बिल्डरकडून करून घ्यायचा असेल तर आसपासच्या जमिनी किंवा घर एकत्र घेऊन विकास करणं अशक्य आहे, कारण प्रत्येक कुटुंबाची आर्थिक स्थिती लक्षात घेता क्लस्टर कठीण आहे. यावर पर्याय एकच की ती जमीन विकायची आणि येईल त्या तुटपुंज्या पैशात नाशिक बाहेर गावात विस्थापित व्हायचं. तुम्हाला घर बांधता येणार नाही. नाशिकमध्ये 16 लाख लोक राहतात. अंदाजे 4 लाख मिळकतीचं घरं आहेत. त्यातील 2 लाख घरं हे 9 मीटरच्या खाली असलेल्या रस्त्यांलगत राहतात. म्हणजे निम्म्याहून जास्ती नाशिक विस्थापित होणार. हे राज्य सरकारची नियमावली आहे. कॉलनीतील रस्ते 9 मीटरपेक्षा खालचे आहेत तर आणि गावठाणात 6 मीटरपेक्षा कमी रस्ते आहेत. थोडक्यात निम्म नाशिक शहराबाहेर ढकलणार आणि क्लस्टर सुरू करणारे मोठ्या बिल्डर्सच्या फायद्याचं ठरणार. हे असली नियमावली हे आता राज्य सरकारतर्फे आणतायत. उद्या मुख्यमंत्र्यांची सभा आहे, त्यांनी सांगावं की हे खोटं आहे. आणि जर हे असेल तर मी ते रद्द करीन म्हणून तुम्ही पहिल्यांदा आश्वासन देणार आहात का, वचन देणार आहात का, की परत थापाच मारणार आहात निवडणुकीच्या तोंडावर? याला काही देणं घेणं नाही तुमच्याशी. आज पोलिसांनी दिलेला आकडा सांगतो तुम्हाला. पोलिसांनी दिलेला, पत्रकारांना बोलवून सांगितलं. मी काल पुण्याला बोलताना चुकून 77 बोललो, तो आकडा आहे 88. या नाशिक शहरामध्ये आता निवडणुकीला भारतीय जनता पक्ष आणि थोडे बहुत शिवसेना यांच्याकडे जवळपास राजकीय गुन्हे नसलेले खरे गुन्हे असलेले 88 उमेदवार उभे केलेले आहेत. 88 गुंड उमेदवार उभे केलेले आहेत. 88. पोलिसांनी भीतीपोटी सांगितलं पत्रकारांना की आम्ही ही यादी तुम्हाला देतोय, प्रकाशित करा, लोकांना समजू देत हे कोणते उमेदवार आणतायत. हेच भाजप शिवसेनेचे. पूर्वी काय राष्ट्रवादी काँग्रेस करत होती? हेच करत होती ना. राष्ट्रवादी काँग्रेस ह्याच गोष्टी करत होती. ती आज भारतीय जनता पक्ष त्याच गोष्टी करते. सत्तेचा माज, पैशाचा माज. 88 उमेदवार उभे करता तुम्ही असले, ज्यांच्यावरती अशा प्रकारच्या केसेस आहेत, गुंड प्रवृत्तीची लोक, अशा प्रकारच्या लोकांना तुम्ही उमेदवारी देता फक्त. आणि त्याच पोलिसांनी काळजीपोटी सांगितलं की उद्या जर यांच्या हातामध्ये ही गोष्ट जर गेली, नाशिक संपलं म्हणून समजा तुम्ही. पुन्हा खंडण्या, लुटमारे आणि या सगळ्या गोष्टी परत सगळ्या सुरू होणार, जे गेल्या 5 वर्षापूर्वी जे होतं प्रकरण. काय झालंय तर मला भाजपला कळत नाही. मला एक तर यांच्याकडे स्वतःकडे उमेदवार नाहीत, दुसऱ्याच्या घरात बघत असतात. यांना पोरं होत नाही, दुसऱ्याच्या घरातनं पोरं उचलतात आणि फिरायला घेऊन जातात. एकोणीसशे 52 साली जन्माला आलेला जनसंघ, त्याला आज पण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये उमेदवार सापडत नाही. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार काढून बघा, सगळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आहेत. कुठे यांच्याकडे उमेदवार? निवडणुकीच्या तोंडावरती हे असले घ्यायचे, पैसे द्यायचे, 50-50 लाख रुपये द्यायचे, 1-1 कोटी रुपये द्यायचे आणि माणसं फोडायची. यांच्याकडे स्वतःकडे माणसंच नाहीत. आता पुण्याला देखील, पुणे शहरामध्ये उमेदवार कोण असावेत हे कोण ठरवते? तर एक बिल्डर. तो ठरवणार की ह्याला कुठे कोणाला कुठची उमेदवारी द्यायची. वर्षानुवर्ष ज्यांनी पक्षामध्ये कामं केली त्यांना नाही, हे ठरवणार, पैशाच्या जीवावर ठरवणार.
आज गेली 5 वर्ष नाशिक महानगरपालिका आपल्या हातामध्ये आहे. गेल्या 5 वर्षामध्ये नाशिक महानगरपालिकेवरती एकही भ्रष्टाचाराचा आरोप आजपर्यंत झालेला नाही. गेल्या 5 वर्षामध्ये ती गोष्ट होऊच दिली नाही आणि ती होऊ दिली नाही म्हणून अनेक जण बाहेर गेले. कारण ते करू दिलं नाही मी. पाच वर्षापूर्वी ज्यावेळेला जाहीर सभा झाली होती त्याच्यामध्ये मी काही गोष्टी बोललोही नव्हतो. त्या गोष्टी मी प्रत्यक्षामध्ये उतरवल्या नाशिकमध्ये. मी आज हा जो संपूर्ण स्क्रीन तिथे लावलेला आहे तुमच्यापैकी काही जणांनी अनेकांनी बघितलं पण असेल, अनुभवलं देखील असेल. पण 5 वर्षामध्ये साधारणपणे एक उजळतं असं त्याचा एक आलेख काय काय होऊ घडलं हे मला आज तुमच्यासमोर इथे मांडायचंय. या महाराष्ट्रामधल्या कुठच्याही इतर राजकीय पक्षाची हिंमत नाही. गेले 25 वर्ष राज्य करतायत शहरांवरती. 25 वर्ष. मुंबई ठाण्यावरती शिवसेना भारतीय जनता पक्ष 25 वर्ष. पुणे शहरावरती काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस नव्हती पण काँग्रेस जवळपास 30 ते 35 वर्ष. कामं दाखवू शकत नाहीयेत, कामं सांगू शकत नाहीयेत. आणि आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याच्या हातामध्ये नाशिक महानगरपालिका आली 5 वर्ष. त्यांची 25 वर्ष, आपली 5 वर्ष. हेच व्यासपीठ असेल. या कोपऱ्यात मी उभा राहतो, त्या कोपऱ्यात त्यांनी उभं राहावं आणि सांगावं त्यांनी 25 वर्षात काय केलं. मी सांगतो 5 वर्षात मी काय केलं. असंख्य अनेक कामं झाली नाशिकमध्ये. त्यातला अगदी थोडक्यात जे काही मला समोर तुमच्या ठेवता येईल, अगदी थोडक्यात, नाही तर खूपच वेळ जाईल त्याला. आणि म्हणून मी हे समोर तुमच्या आज आणलेलं आहे. त्याची पहिली आपण सुरुवात करूया रस्त्यांपासून. आता गंमत बघा, भाजपवाले सांगतात म्हणे पैसे आम्ही दिले. तुम्ही या सगळ्या रस्त्यांची टेंडर्स निघालेत 2013ला. त्याच्या सगळ्या कॉपीज माझ्याकडे आहेत, जे कल्याण डोंबिवलीच्या सभेमध्ये मी दाखवल्या पण होत्या. टेंडर्स निघाले 2013ला, हे सत्तेवरती आले 2014ला. हे देतील कसे पैसे? ऍडव्हान्स पैसे दिले होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेला कुंभमेळा असतो किंवा कुठची गोष्ट असते त्यावेळेला केंद्र सरकार राज्य सरकारकडनं पैसे येतात. तुम्ही दिल्याचा तुम्ही उपकार नाही केलेत, पण काम महानगरपालिका करत असते. संपूर्ण काम हे महानगरपालिका करत असते, केंद्र सरकार आणि राज्य सरकार करत नसतं. आणि म्हणूनच अमेरिकेमध्ये आमच्या महापौरांचा सत्कार झाला, मुख्यमंत्र्यांचा नाही झाला, की कुंभमेळा यशस्वी करून दिला म्हणून. त्याच्यातही गंमत बघा. नाशिकला कुंभमेळ्यासाठी 1100 कोटीची गरज होती. त्यापैकी राज्य आणि केंद्र सरकारने फक्त 700 कोटी रुपये दिले. त्यामुळे महानगरपालिकेने 400 कोटी रुपये उभे केले आणि कुंभमेळा पार पाडला. नाशिकची लोकसंख्या 16 लाख आहे, तर उज्जैनची लोकसंख्या त्याच्यानंतर जो झाला उज्जैनची लोकसंख्या फक्त 5 लाख आहे. बघा दुजाभाव, बघा दुजाभाव, राजकारण बघा. नाशिकची लोकसंख्या फक्त 16 लाख आहे आणि उज्जैनची लोकसंख्या फक्त 5 लाख आहे. केंद्र सरकारने उज्जैनच्या कुंभमेळ्याला 2200 कोटी रुपये दिले आणि राज्य सरकारने केंद्राकडे या बाबतीत आपल्याकडे असलेला पाठपुरावा देखील केला नाही. म्हणजे आपल्याला 16 लाखाला 1100 कोटी रुपये आणि 5 लाखाला 2200 कोटी रुपये तेही पूर्ण दिले नाहीत आपल्याला. आणि त्याच्यावरती हे सांगतात की आम्ही पैसे दिले. तुम्ही होतात कुठे? काही येऊन थापा मारायच्या. अनेकांना असं वाटतं नाही बरोबर आहे. मी कल्याण डोंबिवलीच्या त्या संपूर्ण सभेमध्ये मी त्याचे पुरावे पण दिले होते. मी खरं तर आज मांडणार होतो पण ते खूप वेळ लागला असं त्या सगळ्या गोष्टी सगळ्या मांडत. आणि म्हणून मी थोडक्यात आपल्या समोर मांडलेत.
मध्यंतरी माझे त्या बोटॅनिकल गार्डनच्या इथे मला आपले नाशिकमधले माझे पत्रकार बांधव मला भेटले. आम्ही सहज गप्पा मारत बसलो होतो. त्यांनी मला सांगितलं की गेल्या म्हणे पावसाळ्यात म्हणे आपल्या गोदावरी नदीला ज्यावेळेला पूर आला, खूप पाऊस पडला, त्यावेळेला म्हणे चॅनलची जी लोक आहेत मुंबईमधली, त्यांनी त्यांना सांगितलं म्हणे की तुम्ही मुंबईतले आम्ही खड्डे दाखवले, पुण्यातले दाखवले, ठाण्यातले दाखवले, नाशिकमधल्या रस्त्यांमधल्या खड्ड्यांचं फुटेज आम्हाला पाठवा. हे त्यांनी सांगितलं, मी नाही. त्यांनी सांगितलं की नाशिकमध्ये रस्त्यांमध्ये खड्डे नाहीत, फुटेज पाठवू शकत नाही. त्याच्यावर त्यांनी सांगितलं ह्याला काय अर्थ आहे, हे खड्डे नाहीत म्हणजे काय. बघा प्रश्न, बघा काय आमच्याकडे काय प्रश्न पडतात. जे नव्याने रस्ते बांधले, ज्याचं रिसर्फेसिंग केलं गेलं, असे जवळपास 510 किलोमीटरचे रस्ते आपण नाशिक शहरामध्ये बांधले. 510 किलोमीटर. 510 किलोमीटर म्हणजे तुम्हाला समजावं म्हणून सांगतोय, 510 किलोमीटर म्हणजे मुंबई ते गोवा. विश्वास बसत नसेल, कोणत्याही क्षणी मी तुम्हाला दाखवायला तयार आहे या सगळ्या गोष्टी. कारण प्रत्येक जण प्रत्येक ठिकाणी जातो तसं नाही. आता शहरही वाढले आणि मला थापा मारायची आवश्यकता नाही, मला थापा मारायची गरज नाही. शहर विकास हा माझ्या आवडीचा विषय, हा माझ्या पॅशनचा विषय आहे, म्हणून मी ही ती गोष्ट करतो. मी या सगळ्या गोष्टी राजकारणासाठी करत नाही. मला असं प्रत्येक वेळेला वाटतं की या कुठच्याही शहरामध्ये ज्यावेळेला माझ्या हातामध्ये ती सत्ता येईल, प्रत्येक शहरातला वेळ लागेल, पण पहिल्या 5 वर्षामध्ये जे दाखवतोय आपण, पुढच्या 5 वर्षामध्ये काय काय घडेल. वाटतं असं की प्रत्येक शहरातला माणूस घरातनं बाहेर पडला की त्याला समाधान वाटलं पाहिजे की नाही, मी एका चांगल्या शहरामध्ये राहतोय. माझ्या माता भगिनी इकडे असतील, त्यांना पण वाटलं पाहिजे की माझ्या कच्च्या बच्च्यांना संध्याकाळी फिरवायला मला जागा पाहिजेत, बागा पाहिजेत, मैदानं पाहिजेत मुलांना खेळायला. पुढे काय काय करीन ते हे मी तुम्हाला सांगेनच, परंतु आता रस्ते 5 वर्षात 510 किलोमीटरचे अंतर्गत रस्ते. गोदावरीवरचे ब्रिजेस, त्याच्याकडचा तो काठ, हे आपलं शहीद सर्कल, हे मायलन सर्कल, हे एबीपी सर्कल. हे मुद्दामून तुम्हाला दाखवण्यासाठी मी हा फोटो काढला. हा गेले कित्येक वर्ष एक रस्ता, काही मीटरचा काही रस्ता हा भंगारवाल्याने अडवून ठेवला होता. हा बुलडोझर फिरवून 2 दिवसाच्या आत अख्खाच्या अख्खा रस्ता साफ केला आणि तिथे रस्त्याला कामाला सुरुवात झाली. अनेक नागरिकांच्या तक्रारी होत्या, शहरामधली अनेक अतिक्रमणं हटवली. हे सगळं भंगारात काढलं आपण. त्यांचं जे होतं ते पाणी, मोकळे धरण. आज नाशिक शहराला आपल्या गंगापूर धरणामधनं पाणी येतं, पण ते पुढे पुरणार नाही. जशी जशी नाशिकची लोकसंख्या वाढत जाणार तसे ते पुरणार नाही. म्हणून आपण मुकणे धरणामधनं केंद्र सरकारकडनं आपण मदत मागितली, त्याने ती त्यावेळेला केली. ह्या सरकारच्या आधीचं बोलतोय मी. महानगरपालिकेने पैसे घातले त्याच्यामध्ये आणि या मोकणे धरणामधनं जवळपास आपण 16 किलोमीटरची पाईपलाईन आता टाकतोय. त्याचं काम सुरू आहे. आता पुढच्या साधारणपणे 1-1.5 वर्षामध्ये हे काम पूर्ण होईल.
पुढची 40 वर्ष नाशिक शहराला पाण्याचा प्रश्न कधीही उभा राहणार नाही. 24 तास पाणी नाशिक शहराला मिळणार. 24 तास. हे मी तुम्हाला 2-5 वर्षाचं सांगत नाही, 40 वर्षाचं सांगतोय. 40 वर्षाचं. हे पाईपलाईनचं काम सुरू आहे आता. हे पाईप्स टाकण्याचं काम सुरू आहे. हे 50 दशलक्ष लिटरच्या 2 भव्य टाक्या तिथे आपण उभ्या करतोय. हे जलशुद्धीकरण प्रकल्प. $20 लाख लिटरच्या जवळपास नाशिकमध्ये आपण 17 टाक्या उभ्या केल्या. 20 लाख लिटरच्या. मलजल प्रक्रिया त्याचं केंद्र. लॅब टेस्टिंग तिथे. हा बायोगॅस प्रकल्प. घनकचरा व्यवस्थापन. पटकन कळत नाही आपल्याला. आपल्या कानात बसलेला असतो डम्पिंग ग्राउंड. आज सर्व शहरांमध्ये डम्पिंग ग्राउंड आहेत. मुंबईला जा, काही होत नाही तिथे. लोकांना त्रास, श्वसनाचे त्रास, धूर येत असतो. इथे जा तुम्ही, इथेही त्याच प्रकारचं होतं. पण हेच आपण डम्पिंग ग्राउंड, हे घनकचरा व्यवस्थापन. आज तिथे जवळपास आपण 200 घंटा गाड्या घेतल्या जिथे कचरा उचलतात. 200. आणि ज्या शहरामध्ये फिरत असतात त्याचं जीपीएस ट्रॅकिंग जे कुठेच होत नाही. जीपीएस ट्रॅकिंग त्याच्यामधनं 200 घंटा गाड्या तिथे मोजलं जातं. कुठे हे जातायत, कुठे हे कचरा उचलतायत की नाही उचलतायत. आणि ह्याचं हे संपूर्ण मॉनिटरिंग महानगरपालिकेमध्ये होतं. हे तुम्हाला लाल लाल जे सगळ्या गोष्टी दिसत आहेत ह्या सगळ्या घंटा गाड्या आहेत की ते तिथे जातायत की नाही, ते कचरा उचलतायत की नाही, ते परत आणतायत की नाही, काय आणतायत नक्की. असली व्यवस्था दुसऱ्या कुठच्याही शहरात नाही. हे त्याचं वर्गीकरण होतं तिथे. आपण डम्पिंग ग्राउंडमध्ये गेलात तर तुम्हाला दिसेल ते. हे त्याचं वर्गीकरण होतं कचऱ्याचं. त्याचं खत प्रकल्पामध्ये आपण रूपांतर केलं. तिथे आज खत निर्माण होतं त्या कचऱ्यामधनं. हे घनकचऱ्यातून खत निर्मिती. आणि हे ते खत आज आजूबाजूच्या अनेक नाशिकमधले शेतकरी हे घेऊन जातात. पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्हाला तिकडे वास पण येणार नाही कुठच्या गोष्टींचा. हे चिल्ड्रन्स ट्रॅफिक एज्युकेशन पार्क आपण जे उभं केलं, जवळपास 5 ते 6 एकरमध्ये आपण ते उभं केलं की लहान मुलांना ट्रॅफिकचे धडे, वाहतुकीचे नियम समजावेत. आणि त्या दृष्टिकोनातनं आनंद महिंद्रांनी ते स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन ते काम केलं. त्यांच्या CSR फंडातनं ते गोष्ट केली. हे आपलं चिल्ड्रन्स ट्रॅफिक एज्युकेशन पार्क आपण उभं केलेलं आहे. हे तिकडे प्रशिक्षण केंद्र आहे. हे त्याच्या त्या सायनेजेस ज्या असतात त्या सायनेजेस आहेत. हे मुलांना शिकवण्यासाठी म्हणून ते छोटंसं एक हॉस्पिटल सारखं केलंय. हा छोटासा एक तिथे ब्रिज केलाय. मग त्याच्या खालून त्याचे नियम काय असतात हे मुलांना तिथे गोष्टी शिकवल्या जातात. एके दिवशी मी काही 4-1 वर्षापूर्वी मी असाच फिरत असताना त्या एका जागेत गेलो जिथे आता माननीय बाळासाहेबांचं ऐतिहासिक ते वास्तुसंग्रहालय आहे. आणि मला ते दाखव ते काय काय. तर मी म्हटलं जरा थांबा, आपण काहीतरी चांगला विचार करू याच्यावरती. आणि मग विचार केला की बाळासाहेबांच्या नावाने म्हटलं आपण एक स्मारक उभं करू. माझा हा दावा असले दावे मला कधी करावेसे वाटत नाहीत. माझी इच्छा नाहीये. जे माझ्या मनाला पटतं ते मी करतो. की पहिलं मी केलं, ह्यानी मग नंतर दुसरं केलं, ह्यानी तिसरं केलं, गरज नाही मला त्याची. जे मी केलं हे मनापासून केलं. आणि मी विचार करत होतो की माननीय बाळासाहेबांचं जर स्मारक उभं करायचं असेल तर ते त्यांच्या नावाला शोभलं पाहिजे. आणि म्हणून ते शोभेल असं म्हणून मी बाबासाहेब पुरंदरेंशी बोललो आणि बाबासाहेबांना सांगितलं. म्हटलं बाबासाहेब, म्हटलं मला बाळासाहेबांच्या नावाने एक स्मारक उभं करायचं आहे.
आपण जर परवानगी दिलीत तर म्हटलं आपल्याकडे जी काही जुनी शस्त्र आहेत, 200 वर्ष जुनी, 300 वर्ष जुनी जी शस्त्र आहेत, त्या शस्त्रांचं एक तिथे प्रदर्शन तिथे भरवावं अशी माझी मनामध्ये इच्छा आहे. त्याचबरोबर म्हटलं मी आपले वासुदेव कामत जे चित्रकार आहेत, त्या चित्रकारांना त्यांच्याकडनं म्हटलं मी महाराजांच्या आयुष्यातल्या काही प्रसंगांवरती मी पेंटिंग्स करून घेणार आहे. तर ती पेंटिंग्स देखील मला तिथे लावायची आहेत. तर तुमची तयारी आहे का? ते बोले 100%. सुरुवात करा कामाला. उद्घाटनाच्या 2 ते 3 दिवस अगोदर बाबासाहेब स्वतः इथे बसले होते आणि स्वतः ते शस्त्र लावत होते. वय वर्ष 94. आणि मग त्यातनं हे माननीय बाळासाहेबांचं नावाने हे स्मारक आपण तिथे उभं केलं. ही तिथे असलेली दीपमाळ, ही स्मारकाची जागा. हे आता एक तिथे आता उभं केलेलं आहे. पुढचं जे त्याच्या समोरची जी इमारत आहे त्या इमारतीमध्ये माननीय बाळासाहेबांची जी व्यंगचित्र आहेत त्या व्यंगचित्रांचं एक संपूर्ण दालन याच्या पुढे आपण तिकडे एक उभं करतो आहोत की ज्याच्यातनं आलेल्या लोकांना ती ही गोष्ट दिसावी. ही तिथे वासुदेव कामतांनी केलेली तैलचित्र आहेत. ज्याला पन्हाळगडावरनं महाराज तिथून रात्रीच्या वेळेला निसटले तो प्रसंग काय असेल तो दाखवण्याचा तिथे प्रयत्न केलाय. महाराजांचं स्वतः त्यांचं पूर्ण तैलचित्र आहे. हे महाराजांचं ज्यावेळेला राज्याभिषेक झाला त्यावेळेला जी मिरवणूक निघाली त्याचं हे चित्र आहे. ही तलवार जी आहे ही आपल्या शिवछत्रपतींची इंग्लंडला असलेली जी जगदंबा तलवार आहे त्या जगदंबा तलवारीची तशीच्या तशी प्रतिकृती ही आपण आज त्या ठिकाणी आपण आणलेली आहे आणि तिकडे बसवलेली आहे. आपण जाऊन कधी बघू शकता. ही ती सर्व शस्त्र त्याप्रमाणे लावलेली आहेत. वन उद्यान. आता हे जे शस्त्र संग्रहालय झालं हे जीव्हीके म्हणजे ज्यांनी मुंबईचा विमानतळ बांधलाय ती जी जीव्हीके कंपनी आहे त्यांचा नाशिकशी काहीही संबंध नाही. त्या जीव्हीके कंपनीने त्यांच्याशी मी ज्यावेळेला बोललो की म्हटलं मला बाळासाहेबांचं असं असं स्मारक करायचंय, तुम्ही CSR बंद हे उभं कराल का? ते बोलले करणार. केलं. हे त्यांनी पैसे दिले. वन उद्यान, बोटॅनिकल गार्डन हे मी ज्यावेळेला मला एक 12 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, 12 किंवा 10 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, त्यावेळेला इथे एक कमिशनर होत्या विनीता सिंगल नावाच्या. मी त्यांच्याशी बोललो. त्यांनी मला एके दिवशी विचारलं म्हणे की इथे नाशिकमध्ये एक बोटॅनिकल गार्डन आहे, असंच पडू नये वन खात्याचं, कोणी जात पण नाही तिकडे, बघितलंय का कधी? म्हटलं नाही. आम्ही सकाळी एकदा बघायला गेलो. तेव्हापासून माझ्या डोक्यात ते चक्र सुरू होतं की ह्याचं काहीतरी करता येईल. आणि मग एके दिवशी ती कल्पना मला ज्याला आली संपूर्ण काही बाबा काय काय गोष्टी करता येतील. मी काही जणांशी बोललो, त्यांना विचारलं आणि मग तो आराखडा घेऊन मी रतन टाटांकडे गेलो. रतन टाटा साहेबांना तो सगळा आराखडा दाखवला आणि त्यांनी मला सांगितलं की डन, सुरुवात करा. 3 कोटी रुपयाचं बजेट होतं. 3 कोटी रुपयांचं टाटा सन्सचं 3 कोटी रुपयांचं बजेट होतं. आजपर्यंत टाटा सन्स कंपनीने जवळपास 14 कोटी रुपये या गार्डनवरती खर्च केलेले आहेत. 14 कोटी रुपये. कशासाठी रतन टाटा आले असते हो नाशिकमध्ये? काही काम आहे का त्यांचं इथे नाशिकमध्ये? कशासाठी ते पैसे घालतील इथे? त्यांना फक्त मी केवळ रिक्वेस्ट मी केली आणि त्याच्यावरती ते इथे आले. जीव्हीकेचे लोक कशासाठी इथे आले असते? हे वन उद्यान, हे त्याचं तुम्ही बघितलं असेल बोटॅनिकल गार्डनचं हे गेट, यातली माहिती, हे तिकडे हत्तींचं अभयारण्य, हे प्रत्येक झाडांना तिथे कुठची कुठची झाडं आहेत त्या झाडांना प्रत्येकाची जी नावं आहेत. त्याच्यानंतर हे तो लेझर शो तुमच्यापैकी अनेकांनी तो पाहिला असेल, त्याचा हे गेट, हा तो लेझर शो. अशा प्रकारचा लेझर शो जिथे अशा प्रकारे झाडं तुमच्याशी बोलतात असा आपल्या संपूर्ण देशामध्ये अशा प्रकारचा शो नाही, अशा प्रकारचा लेझर शो नाही देशात. गोदा पार्क, संपूर्ण गोदा पार्क आपण उभं केलं. मुकेश अंबानी यांना मी हे सांगितलं, म्हटलं मुकेश भाई, म्हटलं तुम्ही असं असं आहे तिथे एक गोदा पार्क, म्हटलं मला उभं करायचंय, तुम्ही CSR फंडात पैसे द्याल का? बोले नक्की. त्यांना दाखवला आराखडा, कामाला सुरुवात झाली. आता मध्ये मी त्याचं उद्घाटन करणार होतो आणि आपल्या गोदावरी नदीला पूर आला आणि त्याच्यात काही गोष्टींचं त्याच्यात नुकसान झालं, पण ते आता परत काम सुरू होईल, त्याचं काम पूर्णपणे होईल, पहिल्यासारखं परत दिसेल ते. हे गोदा पार्क.
शहर सुशोभीकरण, हा आपला जो संपूर्ण नाशिक मधला जो आपला फ्लायओव्हर आहे हा बांधलाय L&T नावाच्या कंपनीने. मी बऱ्याचदा तिकडून जात असताना त्या फ्लायओव्हरच्या खाल्लं जात असताना कोणाच्या हातगाड्या लागल्या आहेत, कोणाचं काय लागलं बघत होतो म्हटलं हे वाट लागणार याची म्हटलं इथे खाली. मग मी L&Tचे जे नाईक आहेत त्या नायकांना भेटलो आणि नायकांना सांगितलं, म्हटलं नाईक साहेब म्हटलं असं आहे तो फ्लायओव्हर तुम्हीच बांधलाय, त्याच्या खालची जी जागा आहे ती उत्तम जर समजा तुम्ही केली तिथे जर चांगलं गार्डन केलं, लोकांना काही बघता येईल, फिरता येईल, तिकडे जाता येईल, तर हे तुम्हाला शक्य आहे का करणं? बोले केलं. आणि L&Tने कामाला सुरुवात केली. त्यांचं तर खरं काहीच काम नाही, फ्लायओव्हर बांधून खरं तर निघून झालं पाहिजे होतं तरी, पण ते नाशिकसाठी म्हणून मी त्यांना इथे आणलं आणि आज त्या फ्लायओव्हरच्या खाली हे सगळं अख्खं गार्डन उभं राहतंय. ही सर्कल्स सगळी आपली हा जो आपण कारंजा इथे जो उभा केलेला आहे गोदावरी नदीत, हा मला जगाचं कल्पना नाही, पण आपल्या देशामधला हा एकमेव कारंजा आहे जो 100 फुटाचा, जो वाहत्या पाण्यामध्ये आहे, जो स्थिर पाण्यात नाही आहे. सगळीकडचे जे कारंजे असतात हे सर्वसाधारणपणे तलावात असतात, स्थिर पाण्यामध्ये असतात. हा वाहत्या पाण्यातला पहिला कारंजा आहे. हे आपण वॉटर कर्टन, आपला अहिल्याबाई होळकर आपला जो ब्रिज आहे त्याच्यावरती आपण हा वॉटर कर्टन टाकलाय. असा कर्टन दुसऱ्याकडे आज दुसऱ्या अख्ख्या देशात कुठेही नाही. तुम्ही कुठच्याही शहरात जा आणि तुम्ही मला हे दाखवा की अशा प्रकारचा वॉटर कर्टन आहे म्हणून. संध्याकाळी बाबा परिवाराने जावं, तिकडे पाहावं, बसावं, अजून तिकडे अजून अनेक गोष्टी सुशोभीकरण व्हायचंय. ते वॉटर कर्टन. एका वर्षात स्मार्ट नाशिक ऍप 18,500 समस्यांचं निवारण झालं फक्त त्या ऍपद्वारे. गेल्या 5 वर्षात नाशिक महानगरपालिकेवरती भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. हे फक्त पहिल्या 5 वर्षातल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत, फक्त 5 वर्षातल्या. हे जे आज पैसे फेकतायत हे भाजपवाले आणि इतर सगळे लोक, या नतद्रष्टांच्या हातात जर हे शहर द्यायचं असेल, परत सत्यानाश झाला म्हणून समजायचा या शहराचा. मला आज अनेक गोष्टी या शहरामध्ये आणायच्या आहेत, करायच्या आहेत. इथे असलेले दादासाहेब फाळके आपलं स्मारक जे आहे, हे मला अशा प्रकारचं करायचंय स्मारक की जे मुंबईमध्ये जो बॉलिवूड आहे ते स्वतः बघायला आले पाहिजे इथे की हे दादासाहेब फाळके स्मारक काय आहे ते. तिथले हिरो हिरोईन इकडे आले पाहिजेत नाशिकमध्ये. करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत ज्या मी करू शकतो, या ज्या मी इथे आणू शकतो या शहरामध्ये. नाशिकमध्येच कशाला, प्रत्येक शहरात आणू शकतो. प्रत्येक शहर सुंदर करू शकतो. कारण या प्रत्येक कामात आणि प्रत्येक टेंडर मधनं पैसे खायची सवय नाही मला. ही आपली चांगली शहरं, टुमदार शहरं, ही फुकट जाऊ नयेत, वाया जाऊ नयेत. ती चांगली उभी राहावीत. तुमच्या कुटुंबाला काहीतरी संध्याकाळी बाहेर पडल्यावर काही बघता यावं, चांगलं बघता यावं. तुमच्याकडे उद्या कोणी पाहुणा आला, याच्या अगोदर काय दाखवतात, कुठे घेऊन जायचं. हे सगळं या सगळ्या शहरांसाठी म्हणून मी करतोय, या नाशिकसाठी म्हणून मी करतोय. ही माणसं आली असती तरी काय इथे. या गेल्या 5 वर्षामध्ये काँग्रेस सरकार असताना, काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असताना जवळपास 2 वर्ष नाशिक शहराला आपल्या आयुक्तच दिले नाहीत, तरी काम सुरू होतं. 3 वर्षातले 2 वर्ष आयुक्तच नाही. मी सारखा सांगतोय, म्हटलं कमिशनर द्या, आयुक्त द्या. हा चाललंय, देतोय, करतोय. आजपर्यंत 3 आयुक्त झाले, आता जे आले ते 3रे. यातल्या कुठच्याही आयुक्ताला जाऊन विचारायचं, कुठच्याही, की राज ठाकरेंनी आतापर्यंत टेंडर कोणाला द्यायचं सांगितलंय का, याला काम द्या म्हणून सांगितलंय का,
कुठची गोष्ट करण्यासाठी यातला टक्का बाजूला काढा म्हणून सांगितलंय का? कोणीही जाऊन विचारायचं. यासाठी मी आलोच नाही इथे नाशिकमध्ये. निवडणुकीसाठी पैसे लागतात का? हो लागतात. पक्ष उभा करायला पैसे लागतात का? हो पैसे लागतात. पण लोकांना ओरबाडून पैसे लागत नाहीत. जर तुम्ही ही जर शहरं उभी केली तर अनेक लोक आहेत की जे स्वतःहून आणून पैसे देतील तुम्हाला. पण ही नतद्रष्ट माणसं शहरांची ही वाट लावतायत आणि त्या शहरांमधून फक्त ओरबाडून फक्त पैसे काढायचे त्यांना. हे सगळं जे आहे हे तुमच्या समोर मी ठेवलेलं आहे, मांडलेलं आहे. निर्णय नाशिककरांना घ्यायचा आहे. माझ्या नाशिकच्या जनतेला हा निर्णय घ्यायचा आहे की पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हवी आहे का शहराची वाट हवी आहे. पुन्हा या भ्रष्टाचारी गुंडांच्या हातामध्ये हे शहर द्यायचे का परत या शहरामध्ये अनेक प्रगतीच्या अनेक संकल्पना उभ्या करायच्या आहेत. हे तुमच्या हातामध्ये आहे. आज जे 5 वर्षात जे झालंय इथे नाशिकमध्ये, पुढच्या 5 वर्षामध्ये दुपटीने तिपटीने हे सगळं मोठं होईल. अनेक योजना याच्यामध्ये मी अजून आणि आणणार. यांच्यासारखं नाही मी. 25 वर्षात काय केलं हे अजूनपर्यंत सांगू शकत नाहीयेत. मी 5 वर्षात काय केलंय तुमच्यासमोर मांडलंय. आजपर्यंत कुठच्याही राजकीय पक्षाने पहिल्या 5 वर्षामध्ये आपण कोणती कामं केली हे आजपर्यंत स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत कधी कोणी दाखवलं होतं का? हो, हा पहिला पक्ष आहे. बाप दाखवा तर श्राद्ध घाला. आणि म्हणून हे सगळं केलेलं आज आपल्या हातात सगळ्यांना दिलेलं आहे. परत जर नाशिक आपल्याला परत याच गतीने प्रगतीने जर समजा घडवायचं असेल, हीच गती जर हवी असेल तर तुम्हाला रेल्वे इंजिन शिवाय पर्याय नाही. तुम्हाला भ्रष्टाचाराच्या चिखलात बरबटलेले गुंडांच्या हातात गेलेले पक्ष जर समजा तुम्हाला हवे असतील तर तुमचं शहर तुम्हाला लख लाभो. तुमचं नशीब तुमच्यापाशी. त्यांच्या फेकलेल्या पैशावरती जर समजा उद्या मतदान होऊन जर समजा शहरांची वाट लागणार असेल, राज ठाकरे काही नाही करू शकणार. पण या शहरांचं जर समजा भविष्य घडवायचं असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातात तुम्हाला परत या नाशिक शहराची सत्ता ही तुम्हाला द्यावीच लागेल. आणि त्याच्यासाठी म्हणून मी आज आपल्यासमोर इथे आलो, उभा राहिलो. आपल्या समोर या सगळ्या गोष्टी दाखवल्या आहेत. निर्णय आपला आहे. आपण सुज्ञ आहात, विचार कराल ही आशा अपेक्षा बाळगतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय साहेबांना मी विनंती करतो की नाशिकच्या विकासाचं दुसरं पर्व जे आहे तो माझा शब्द हे नाशिककरांना अर्पण करावं. मला आत्ताच कळलं की इथे आपण पक्षाचा जाहीरनामा आपण जाहीर करतो, त्याच्यावर दिलेला आहे माझा शब्द. गंमत सांगतो तुम्हाला, मुंबईला होर्डिंग्ज लागली आहेत देवेंद्र फडणवीसांची, माझा शब्द म्हणून. अशी बघितली होर्डिंग, हसलोच मी. बरं, हसलो एवढ्यासाठी हसलो की शब्द त्यांनी द्यायचा असतो जो स्वतःच्या जीवावरती खुर्चीत बसलेला असतो. बसवलेल्या माणसाने शब्द द्यायचा नसतो. आणि म्हणून आता हा आपला वचननामा आहे, त्याच्यावरती लिहिलेला आहे माझा शब्द. आणि माझा मी ज्यावेळेला शब्द देतो त्यावेळेला तो खरा शब्द असतो. धन्यवाद. माननीय साहेबांना विनंती करतो की त्यांनी सर्व उमेदवारांना शुभेच्छा द्याव्यात. यानंतर सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहायचंय. सर्वांना नम्र विनंती, राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभं राहायचंय.
भारत माता की धन्यवाद.